नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. शेवगाव तालुक्यातील उद्योग क्षेत्रातील एक भव्य नाव महेश फॅब्रिकेशन गौरी गणपती उत्सवानिमित्त व नवरात्र उत्सवानिमित्त घेऊन येत आहेत खास आपल्यासाठी खूप छान साहित्य, ते सुद्धा अल्प दरामध्ये. स्टँड, पायऱ्या, मखर आपल्या ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल. तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये आकर्षक पडदे शिवून मिळतील. तसेच त्यांची खोल फिटिंग अतिशय सोपी, कमी वेळात पूर्ण सेटअप उभा राहतो 5 मिनिटात. एकदा अवश्य भेट द्या. त्वरा करा महेश फॅब्रिकेशनला. आमचा पत्ता महेश फॅब्रिकेशन, लक्ष्मी लॉटरी शेजारी, भेंडा गट ऑफिस समोर, नेवासा रोड, शेवगाव. तसेच अहमदनगर मध्ये पण उपलब्ध. सुविधा मार्केट, सह्याद्री चौक, MIDC, अहमदनगर. संपर्कासाठी मोबाईल नंबर रांजणे बंधू 75 88 60 14 85 व 98 34 16 40 27. भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाचा काही भाग धोकादायक परिस्थितीत कोसळण्याची दाट शक्यता. भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाच्या येथे दरवर्षी पावसाळ्यामध्ये पाणी जिरत असल्यामुळे विजय स्तंभाची परिस्थिती बिकट झाली आहे व त्यामुळे विजय स्तंभाजवळ अपघात होण्याची दाट शक्यता आहे, असे विजय स्तंभाचे अध्यक्ष माननीय सर्जेराव वाघमारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच विजय स्तंभाच्या तात्काळ दुरुस्तीच्या मागणीसाठी माननीय सर्जेराव वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली विजय स्तंभ ते मुंबई पायी मोर्चाचे आयोजन केले जाणार आहे, असेही त्यांनी सूचक वक्तव्य केले. विजय स्तंभाच्या बिकट परिस्थितीची पाहणी करतेवेळी विजय स्तंभ सेवा संघ संस्थापक अध्यक्ष माननीय सर्जेराव वाघमारे यांच्याबरोबर माननीय निलेश भाऊ गायकवाड, पुणे जिल्हा अध्यक्ष रिपब्लिकन सेना, विश्वनाथ घोडके, संघटक पुणे जिल्हा, पूर्व वंचित बहुजन आघाडी दीक्षांत, विजय भालेराव पुणे जिल्हा अध्यक्ष, ग्रामीण भीम आर्मी, भूषण गायकवाड पुणे जिल्हा उपाध्यक्ष रिपब्लिकन सेना, हिराभाऊ वाघमारे अध्यक्ष पुणे शहर वंचित बहुजन आघाडी, कुमार नितीन नवरे हवेली तालुका अध्यक्ष रिपब्लिकन सेना, चंद्रकांत गायकवाड शिवसेना, सिद्धार्थ गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, चेतन निकाळजे वंचित बहुजन आघाडी, राजेंद्र सोनकांबळे, मोतीराम निकम शिरूर तालुका अध्यक्ष युवा RPI A, विष्णू इंगळे सचिव सनसवाडी शाखा वंचित बहुजन आघाडी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. वाघोली पुणे प्रतिनिधी परशुराम चव्हाण. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.